व्हेरी गुड मॉर्निंग बॉयज. मित्रांनो, आता मी चाललो आहे थोडे एक राऊंड मारायला. थोडा दिवस त्यामध्ये ब्लॉग नाही येऊ शकल्याचं कारण हेच की माझी तब्येत डाऊन होती, सो त्यामुळे ब्लॉग आला नाही. एवढा अंधार दिसतोय, थोडा अंधार दिसेल तुम्हाला, ठीक आहे. चला आपण ब्लॉग चालू करूया. हे का सांगायची गरज नाही हा कुठला एरिया आहे ते. हे आपल्या इथले सगळे एरिया आहेत. तेच रूट मला घ्यावे लागत आहेत, कारण की मी तुम्हाला आता थोड्या दिवसात एक सरप्राईज देणार आहे. सरप्राईज ते खूप मोठं असणार आहे. त्या बेसिसवरती आपण पुढे जाणार आहोत. सध्या तरी आपण इथं आपण सध्या बघूया घनसोली बघू, कोपरकरणा बघू. आज आपण चाललो आहे घनसोली स्टेशन बघायसाठी. हे अश्विनी नमुने आहेत ना आमच्या इथे, ज्यांना डोळ्यासमोरची गाडी पण दिसत नाही. सगळे आपले पर्सनल ब्लॉग आहेत, त्यात काय असे कुठले काय हे नाही आहेत. पर्सनल माझ्या मी छंदासाठी ब्लॉग बनवतो, मला एक आवड आहे म्हणून. त्यात काय कोणाचं प्रमोशन किंवा कोलॅबरेशन काहीच नाही की मी कोणाचं प्रमोशन करतो आहे किंवा कोलॅबरेशन करतो आहे कोणासोबत, असं काहीच नाही आहे. माझे पर्सनल ब्लॉग मी शेअर करतो. आता मी 8 दिवस, आज 8वा दिवस, आज 8वा का 9वा दिवस मी व्हिडिओ अपलोड नाही केला, सो त्यामध्ये मला खेद आहे भावांनो. आता मी व्हिडिओ अपलोड करणार आहे आज. आज आपण व्हिडिओचा आनंद घेऊया सगळेजण. आज मी तुम्हाला घनसोलीमध्ये सगळे फेमस ठिकाणे दाखवतो. हा सेक्टर 16 इथून आपण आता निघालोय. घनसोलीमध्ये सगळ्यात फेमस ठिकाणं. सॉरी, आमच्या एरियाचे सगळ्यात सुंदर अशी एरिया ते सुंदर अशी ठिकाणं. आता आपण सगळ्यात एका फेमस ठिकाणी आलो आहे. त्या इथं सगळ्यात फेमस पहिले तर फोटोशूटला आम्ही यायचो. लोक आम्हाला माहीत आहे येतात का नाही येतात. इथलं सगळ्यात
सगळ्यात एक फेमस ठिकाण म्हणजे साईबाबाचं मंदिर. पुढे बघू शकता. अरे बघतो फक्त वरच्यावर ट्रिप आहे सध्या. इथे थांबू आपण जरा फिरून एक व्हिडिओ बनवू. चला थोडा आपण इथं येताना फिरतोय. इकडनंच येणार ना मी येताना. हा इथूनच येते. इथून मी तुम्हाला वापस एक फिरून ब्लॉग शूट करतो. शूट कबूतर मेला असतात. कबूतर नाही मेला, नशीब माझं. हे सगळ्यात रिच ठिकाण आमच्या एरियातलं. सगळे बघू शकतात मोठ्या मोठ्या बिल्डिंगा. आणि मी रिच ठिकाणातून पुढे पुढे चाललोय. हळूहळू पुढे 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 जातात. काय करायचं, गरिबी रेखाच्या पण खाली आपण, आपले सबस्क्रायबर आणि आपण पण. एखादा 2000 झाले पण कोणाच्या वरती एक पण सबस्क्रायबर वाढत नाही आहे. जाऊ द्या, आज ना उद्या तुमचा आशीर्वाद माझ्यावरती येईलच. सबस्क्रायबर वाढतीलच, मला विश्वास आहे तुमच्या लोकांवरती. तुम्ही लोक विश्वास ठेवा माझ्यावरती. मी देखील तुम्हाला एकदम मोठ्या मोठ्या टॉपचे एरिया दाखवेल. आज नाही तर उद्या. असं नाही की कोणाचा दिवस येत नाही, प्रत्येकाला दिवस येतो. एवढी ट्रॅफिक. हो भावा, हळू करणार. ही आता सगळ्यात फेमस स्ट्रीट होणार आहे इथे.
सगळ्यात बिझी स्ट्रीटमधला एक एरिया आहे हा. इथे पण सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दीच गर्दी असते. दुपारी थोडीशी गर्दी कमी होते 12 ते 3च्या दरम्यान. त्यानंतर वापस इथं गर्दी चालू असते. ट्रॅफिकमध्ये मला म्हणून मी गाडीवरती यायला वैतागतो. चालवायला मला कंटाळा येतो म्हणून मी मोस्ट ऑफली गाडीच काढतो माझी. गाडीवरतूनच फिरतोय. थांब रे भाऊ नको मारू. एवढा मोठा मोका रस्ता पडला ते हवा मारू सगळं. हे बघू शकता. सेंट्रल पार्क ओपन आहे का? हे सेंट्रल पार्क मोठ्या ब्लॉकमधला छोटा एरिया. दॅट्स वाय हे लास्ट डेस्टिनेशन आहे आपलं इथलं. त्यानंतर आपण पुढे जाऊ. भावांना मी येऊ सर बंद झालं आहे. मतलबच काय नाही झालं आपलं यांनाला. इथून आपण चाललोय मुक्कांबिका मंदिरापाशी. रॉंग वेन आपण नाही जाऊ शकत. हातातनं मला दुसरा हात पण हँडवरती घ्यावा लागतो आधीमध्ये. त्याबद्दल भावानं मला माफ करावं, सॉरी त्याबद्दल. कारण की ते आमच्या इथे विचित्र प्रकारचे लोक आहेत. म्हणजे रस्त्यावरती विचित्र पण गाडी चालवतात. दॅट्स वाय मला असा हात खालीवर करून गाडी चालवावी लागते. ते त्यामुळे कॅमेऱ्याचे अँगल 10 वेळा चेंज होतात. 10 वेळा सगळं काय मला सेट करावं लागतं. होय हे बघितलं तुम्ही आता अचानकपणे बिना हॉर्न मारता आला. आणि आता मी थंडी सहन करायला शिकायला लागलो आहे भावांनो. मला थंडी असं सहन होत नाही माझ्या बॉडीला. बट आता शिकावं लागेल. कारण की मंगोलिया, रशिया, कझाकिस्तान, उझबेकिस्तान त्या साईडला थंडी जास्त असते. रशियाला तर मायनसलाच तापमान असतं. -40, -50 असतात. सो त्या साईडला जायचं बोललो तर आपल्याला थंडी सहन करावी लागेलच. सो दॅट्स वाय थंडी आता मी सहन करायला शिकलो आहे हळूहळू. मुक्कांबिका म्हणून एक मंदिर आहे आपल्या इथं. तिथे आलो आहे. आतमध्ये जाणार नाही मी, नंतर जाईल तुम्हाला व्हिडिओ शूट दाखवेल तिथले. पण सध्या इथंही मंदिर होतं, बिल्डिंग बनते इथं. आता तिथून पुढे शिफ्ट केलं तर इथं जरा यांचं काहीतरी वेगळं बनतं आहे. हे बघू शकता असं बनणार आहे तिथे. आणि आता आपण पुढे चाललो आहे. आता मी तुम्हाला आता आपण घरीच चाललो आहे. पुढून चाला. आणि अजून काहीच नाही या इथे फिरण्यामध्ये काय अर्थच नाही आहे. आता काय करू, माझ्याकडे पैसे नाही आहेत त्यामुळे मी कुठे असं फिरू शकत नाही आहे. आणि माझ्या घरात पण माझ्यावर डिस्कशन चालू आहे की मला पुढे जायचं आहे म्हणून. पण
प्रॉब्लेम्सवरती प्रॉब्लेम्स या लागलेत. कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा भावांनो, काहीतरी मला आयडिया द्या. कारण की इथे इकडे समोर आहे गणपतीमधला दर्गा. मग दिसते नाही दिसते कॅमेऱ्यामध्ये मला नाही माहीत. कितीतरी प्रकारे गाडी चालवत तरी म्हणजे माझी हवा अर्धी टाईट. यांना जाऊ द्या पुढे, पण मागणंच कवरअप करूया. त्यांच्या पुढे जायचं बोललं की आपल्यालाही घेऊन जातो सोबत. मी तुम्हाला आजच्या आज व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करणार आहे. आजच्या आज लगेच रिस्पॉन्स व्हिडिओवरती. सो व्हिडिओ बघत राहा, लाईक करत राहा, सबस्क्राईब करत राहा, आपल्या व्हिडिओला टोकत राहा. मी आता कालच एक विजा बघितला अझरबैजानचा, पण माझा पासपोर्टवरती आहे ACR इमिग्रेशन चेक. मला वाटते मला थोडीफार प्रॉब्लेम येऊ शकतात, पण मी याच पासपोर्टवरती पूर्ण जग फिरणार आहे. मी काय पासपोर्ट फेरबदल नाही करणार, नंतर इन फ्युचर करेल, आता सध्या करणार नाही काय सुद्धा फेरबदल. इमिग्रेशन चेक मला बघायचं आहे. प्रॉब्लेम्स पुढे मी हारतोय का जग हारतंय. करणार म्हणजे करणार, गॅरंटी आहे. ACRचा माझा पासपोर्ट बनला आहे. इमिग्रेशन चेक मोस्ट ऑफ तिचा काय प्रॉब्लेम होत नाही बोलतात सगळी लोक, पण कधी बायचान्स प्रॉब्लेम झाला तर झाला. बघता येईल आपल्याला काय इश्यू येतोय नाही येतोय ते. नॉन ACRचा काय प्रॉब्लेम येत नाही बोलतात ट्रॅव्हलिंगसाठी. ACRवाल्यांना जास्त मोस्ट ऑफली प्रॉब्लेम्स येतात, कारण की इमिग्रेशन चेक त्यांना व्हेरीफाय करावंच लागतं बोलतात. सो 10 वेळा मी 10 वेळा पासपोर्ट ऑफिसला मला फेरफटके मारायला आता कंटाळा आला आहे. सो मी आता ते काय करणार नाही. पासपोर्टवरतून आता मी म्हणजे ट्रॅव्हलिंग चालू करणार आहे. मला 197 कंट्रीज फिरायचे आहेत या जगातल्या. ज्या डेंजर पण आहेत, ज्या चांगल्या पण आहेत, ज्या वाईट एवढ्या वाईट आहेत की विचार नाही करू शकत तुम्ही. अशा पण कंट्री आहेत तिथे, त्या पण मला फिरायचे आहेत. पण फिरणार मी, करणार मी, माझे प्रयत्न चालू ठेवलेत. प्रयत्न आरती परमेश्वर. आणि केलंच पाहिजे आपल्याला हर एक गोष्ट करणं भाग आहे. आणि हा असा आपला रस्ता. येतात फुल
स्पीडनं जाताच स्पीडनं. फुल कसा जाम आहे. अजून मला बोलता पण येत नाही. सकाळी गुळण्या केले त्यामुळे बोलायला लागले. सकाळ सकाळी खिशातनं आवाज निघत नव्हता. ताप थंडी, फुल अंगाची काशी, अंग दुखते पूर्ण माझं. आणि अशा प्रकारे आता आपण पुढे पुढे चाललोय. मला बोललो ना रिच लोकांचा एरिया आमच्या इथला. ते आमच्यासारखे लोक इकडे फिरतात पण नाहीत. मला माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग करायला लागेल माझ्या सेल्फीने. इथलं साईबाबाचं मंदिर आहे. सगळ्यात जास्त लोकांना पावणारा देव पाया पडतो साईबाबा. आणि आम्ही मला अजून आमच्या इथे थोडासा एक रोमांचक जागा दाखवतो. हा जो रस्ता चालला या साईडला पहिले एक तलाव होतं. तो तलाव मुजलेला आहे. बघू शकता इकडे आमच्या इकडे असं हे आहे. छोटे छोटे तलाव तर कधी आम्ही पोहलो तर नाही लहानपणी. त्या इकडे खाडी समोर जाम प्रॉब्लेम होतात म्हणून मी इकडे जाणार नाही. तर माझ्यासोबत फेस टू फेस प्रॉब्लेम आलेत. सो त्यामुळे मी जाणं अवॉइड करतोय. गाडीवरचा पूर्ण अख्खा व्लॉग झाला आहे मला शूट. मी चालत काय फिरलोच नाही. कबूतर 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 रस्त्यावरती कबूतर. कबुतरांचं युद्ध चालू होतं. युद्धामधून मी गाडी काढून आलोय बाहेर. उसाचा रसवाला हा आमच्या इथला बस डेपो सुंदर असा. हे महानगर गॅस हे बस स्टॉप लेटेस्ट झाले आताच गणपती आगार म्हणून. हे आमचं 14+ आता नवीन मला ग्राउंड इथे झालेलं आहे. ते परवानगीशिवाय आम्ही क्रिकेट खेळू शकत नाही असं लिहिलं आहे. हे कोणत्या बापाला ऐकत नाही. कोणी पण जाऊन कुठं पण काय पण करतं. आणि आता आपण चाललो आता घरच्या दिशेने. मला कॅमेरा माझ्या हेल्मेटवरती अडकवायला पाहिजे आता एक दिवशी. पण त्याशिवाय मजा नाही येणार मला. माझा हात अवघडला तर कॅमेरा पकडून पकडून हेल्मेटला माउंट करून गाडी पळवायला लागला आतापासून. मला वाटतं बाईकवरूनच मला अख्खं वर्ल्ड टूर करणं भाग आहे. बघू पहिलं चालत चालत करू, फ्लाईटनं वगैरे करू. जी नंतर असेल ती बाईकनं करू. बाईकनं करणं मला जाम अवघड जाईल. सो आय कॅन प्रिपेअर दॅन दिस. त्याची गाडी फिक्सच आहे.
अजून भावांनो राजस्थानला मला जायचं आहे, गुजरातला पण जायचं आहे, पंजाबला पण जायचं आहे. पण जाऊ कसं ना, मला तिकडचं काय घंटा माहीत ना काय माहीत. मग उठचं असं पण नाही जाऊ शकत आपण. प्रॉपर गायडन्स पाहिजे आपल्याकडे. सेम गाडी असून पण पेक्षा माझी गाडी अर्धी माखलेलीच असते. टॉपिकवरतून भटकत नाही भावांनो, ते वापस टॉपिकवरती येतो. मला जायचं वापस राजस्थान, गुजरात, पंजाब या साईडला. जाऊ कसं विचार मला लवकरात लवकर कमेंटमध्ये सांगा. गायडन्स करा, कुठली ट्रेन पकडायची, काय करायचं. कारण नेक्स्ट मंथला माझी प्लॅनिंग आहे जायची. मी तुम्हाला माझा इंस्टाग्रामच्या ID पण त्यामध्ये मेन्शन करतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. जाऊन मला तुम्ही त्यावरती फॉलो बॅक देऊ शकता. त्यावरती मी तुम्हाला माझे व्हिडिओ पोस्ट सगळं काय करणार आहे आतापासून. आणि मी आजपर्यंत बघितलं एवढं सगळं शोध थांबा. स्कूल बस व्हेरी इम्पॉर्टंट. लहानपणी आम्हाला पण शाळेमध्ये सोडायची बस इम्पॉर्टंट होती. आता पण सध्या गाडी स्कूल बस इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. स्कूल बस तितकीच इम्पॉर्टंट आहे जितका आपण इम्पॉर्टंट आहे. जेवढी करत त्यांना आहे तेवढी आपल्याला पण आहे. अरे यार ट्रॅफिक झालं. ट्रॅफिक कोंडी झाली वाटतं इथं. काय बोलू तुम्हाला, ट्रॅफिक कोंडी अशी असते इथं आमचे. अरे हां, तुम्हाला सांगत असेल, तुम्ही कधी इंडोनेशियाचं नाव ऐकलं आहे? त्या मला तिथले काय काय गोष्टींची माहिती मला आता लागली. जसं आपल्या इथं लग्न सेलिब्रेट होतं ना, तसं इथं महिला लोकांचे बॉड्या प्रिझर्व करून ठेवल्या जातात. मी असं ऐकलं लिटरली काय काय बॉड्या 150, 200 वर्ष जुन्या आहेत. सो तिकडे मी जाणारच आहे, तुम्हाला दाखवेल. पण मला वाटतं मी पहिली ट्रिप तिकडचीच करेल माझी. आणि माझी एक्साइटमेंट जाम वाढत चालली तिकडे जायची. सो मी पहिला तिकडेच जाईल. आईला माझ्या याची बॅटरी डाऊन व्हायला लागली. चार्जिंग करावं लागेल मला याला. मोबाईलच काढा पाहिजे. मोबाईल मला गाडीवरती पकडता नसता आला. मी चालवत होतो तर गोष्ट वेगळी होती. आता मला मोबाईलला पण एक ट्रायपॉड घ्यावा लागेल चालत्या वेळेस शूट करायसाठी. ही आमची आहे तलवली. मला पण तलावलीचा बॉर्डर फिरवतोय. आतमधला इंटरफेस नाही करू शकत कारण पहिली माझी तर ओळख होती. आता एवढं कोण मला ओळखत नाही आहे कारण मी आता इकडे येणं सोडलं आहे. सो जी लोक मला ओळखायची अशी भेटतात ते मला आता जास्त बोलत नाहीत. मी पण जास्त बोलत नाही कोणासोबत. मी तुम्हाला 100% त्या एरियामध्ये फिरवेल. साऊथ सुदानला तुम्ही जायचा विचार चालला आहे. रशियाला तर जाणारच आहे काही जरी झालं तरी. त्याने विजा माझा 10 वेळा मला कॅन्सल करू देत, रिजेक्ट करू दे. मी 10 वेळा अप्लाय करेन गॅरंटीड.
मला ECRवाला पासपोर्ट बनवायचा नव्हता, आता तो झाला चुकून, तो झाला, आता जाऊ द्यात. ते वर्ल्ड टूर झाल्यानंतरच मी सगळं काय चेंजेस करेल, किंवा करायचं बोललो तर आधीमध्ये पण करेल चेंजेस, बट वर्ल्ड टूर झाल्यानंतरच मी मोस्ट ऑफ करेल. आणि आज हा एवढा मोठा व्हिडिओ बनवायचं कारण हेच आहे की आता मी लॉंगर व्हिडिओ अपलोड करणार आहे. शॉर्टवाली नाही करणार. शॉर्टमध्ये आता मजा नाही राहिला. आता आपण आपल्या घराच्या जवळच्या एरियामध्ये पोचलो आहे. पूर्ण म्हणजे आईच्या गावात तर कसा डायरेक्ट येतात गाड्या अंगावरती. कच्च्या जागा हे असे पागल लोक. आणि आता आपण घरासमोर आलेलो आहोत. आणि आपल्या घराच्या बिल्डिंगमधली पार्किंग, गाडी बंद. अशा प्रकारे आपली आता राईड संपलेली आहे. काय करायचं आता, अशा प्रकारे आता आपली राईड संपलेली आहे. सो भावांनो, भेटू उद्या सकाळी नवीन एका ब्लॉगमध्ये, नवीन एका ठिकाण तेच असणार आहे, पण नवीन काहीतरी रोमांचक डिस्कसिंगमध्ये. तोपर्यंत दस्मी दानिया, बाय बाय, गुड बाय.